पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई। पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात। धनगर समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांना आरक्षण देण्यासाठी राम शिंदेच काफी आहेत, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान। हिंगोलीमध्ये गुंज येथील ट्रॅक्टर अपघातातील मयतांच्या नातेवाईकांना मदतीचा धनादेश वितरित। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मयतांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप। जळगावमध्ये खंडेराव महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं 12 गाड्या ओढण्याचा सोहळा उत्साहात संपन्न। यावेळेस 80 किलो भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये मशिदीत बॉम्ब असल्याचा फेक कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल। रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांना फेक कॉल, पोलिसांकडून तरुणाचा सुरू होता तपास। पुण्यातील बोबदेव घाट अत्याचाराच्या प्रकरणी मुख्य आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात। सूरज उर्फ बापू गोसावी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीडच्या माजलगावमध्ये आणखी एका पतसंस्थेमध्ये घोटाळा। 15 कोटींच्या पहाराच्या प्रकरणी अध्यक्ष आणि लेखा परीक्षकासह 24 जणांवर गुन्हा दाखल। बीडच्या परळी शहरामध्ये गुंगीचं औषध खाऊ घालून गायी पळवून नेण्याचा प्रयत्न। पोलिसांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत गायी चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याची नागरिकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।